घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकीला आता जेल झालेलं असतं आणि जानकी जी आहे ती प्रत्येक क्षणाला त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि त्याच वेळेला आता तिच्या नजरेसमोर फक्त आणि फक्त तिची आई येत असते. आता कुठे जाऊन कितीतरी वर्षानंतर तिला तिची आई भेटली होती, पण नेमकी आई भेटून सुद्धा काय उपयोग आहे. दुसरीकडे ऐश्वर्याने लताला किडनॅप केलेलं असतं. लतावर ती जोर जबरदस्तीने आरोप करू लागते. बिचारी लता म्हणत असते की तुला माझं काही करायचं आहे ना ते कर, पण माझ्या मुलीला या सगळ्यात ओढू नकोस असं देखील ती म्हणत असते. पण इकडे काही केल्या आता ऐकायला ऐश्वर्या तयार नसते. ऐश्वर्या म्हणत असते की तू माझ्या नादी लागलीस ना, मग तुझ्या बाबतीत हे असंच होणार. तुला मी कितीदा सांगितलेलं आहे की उगाच माझ्या या सगळ्याच्या भानगडीत पडू नकोस, पण तू ऐकतेस कुठे. तुला या सगळ्या भानगडीत पडायचंच असतं, पण आता तुझी सुटका नाही. तुला काही झालं तरी इथेच राहायचं आहे आणि तुझ्या मुलीलाच म्हणजे जानकीला, बबडीला तुरुंगात. तिची जागा तीच आहे. आता तर खरी मजा आली. तुला काय वाटलं या स्टोरीमधली विलन तू असशील? तर नाही, या स्टोरीमधली विलन मी आहे आणि त्यामुळेच मी माझ्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी हाताळलेल्या आहेत असं देखील आता ऐश्वर्या जी असते ती लताला बोलत असते. बिचारी लता सगळं काही सहन करत असते, कारण सहनशक्तीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र बिचारी लता जी आहे तिला असं वाटत असतं की माझ्या मुलीला या धर्मसंकटातून सोडायला हवं, पण कसं, कारण तिला तर आता बांधून ठेवलेलं असतं. मात्र ऐश्वर्या म्हणत असते की तुझ्या मुलीला ना आता देवही वाचवू शकणार नाही, कारण तू जर इथे राहिलीस तर तुझी मुलगी सुटणार कशी आहे. जोपर्यंत इथे तोपर्यंत तुझी मुलगी देखील आतमध्ये जेलमध्ये, असं आता ऐश्वर्या लताला म्हणते. लता म्हणते की प्लीज ग, तुला काय करायचं आहे ना, तुला काय सोड घ्यायचं आहे ना तो माझा घे, पण माझ्या मुलीला सोड ग तेवढं. पण कुठे लताचं काही ऐकायला ऐश्वर्या तयार नसते, कारण तिला चांगलंच माहिती आहे की काही झालं तरी आपण एवढे प्रयत्न करून बोललो तरीसुद्धा या ऐश्वर्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि अगदी तसंच होत असतं की ऐश्वर्या उलट्या काचायची असते. तिला थोडी ना काही फरक पडतोय. तिला फक्त या मायलेकींना जवळ आणायचं नसतं आणि त्याचसाठी ते तिने षडयंत्र रचलेलं असतं. जानकीला कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल याचा देखील ती विचार करत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की माझ्या बाबांना जो काही त्रास झाला त्या बदल्यात तर हे काहीच नाही, आता खरी मजा येणार आहे. आणि असं बोलून ऐश्वर्या ही आता खूप जास्त घाबरवायचा प्रयत्न करत असते. त्याचसोबत इकडे मात्र जी लता असते तिला खूप भीती वाटत असते. नेमकं तिच्यासोबत काय चाललंय हे तिला काहीच कळायला मार्ग नसतो. पण तरीसुद्धा इकडे मात्र आता ऐश्वर्या लताला म्हणत असते की तू इथून बाहेर पडूच शकत नाही आणि अख्खं गाव जरी तुला शोधलं ना तरीसुद्धा इथपर्यंत कोणी येणार नाही, कारण लताला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपली मुलगी त्याचसोबत आपला जावई आपल्याला सोडवायला येईल. पण त्याच वेळेला मात्र इथे तिने काही माणसं जी कामाला लावलेली असतात त्यांना ती बोलवते आणि या म्हातारीवर व्यवस्थित लक्ष ठेवा, डोळ्यात तेल घालून हिच्याकडे बघा असं देखील सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता सगळेजण जे आहेत ते आता तिथे बघत बसलेली असतात. आणि त्याच वेळेला आता ऐश्वर्या म्हणत असते की बघ, तू कुठे आहेस माहिती आहे का? जानकी एंटरप्राइजेसमध्ये. म्हणजेच या जानकी एंटरप्राइजेसमध्ये कोणीही तुला शोधायला येणार नाही. जर त्यांना शोधायला यायचंच असेल ना तर ते बाकी ठिकाणी जातील, पण जानकी एंटरप्राइजेसमध्ये तुला शोधायला कोणीही येणार नाही हे देखील आता माहिती असतं ऐश्वर्याला. आणि म्हणूनच ऐश्वर्याने तिला लपवून ठेवण्याची उत्तम जागा हीच आहे हेच ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच तिने तिला लपवून ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या तर तिकडनं निघून जाते, पण या सगळ्याचा त्रास जो काही आहे ना तो लताला होत असतो. लता म्हणत असते की देवा, काही झालं ना तरीसुद्धा माझ्या बबडीला या संकटातून वाचव. दुसरीकडे आता घरी आलेला ऋषिकेश हा आधीच खूप जास्त त्रस्त असतो. त्यातच आता तो एवढा बिथरलेला असताना मित्र आता म्हणत असते की काय झालं आहे, जानकीला सोडवता येणार नाहीये का? नानाही म्हणतात की जानकीला जर बेल मिळाली असती ना तर बरं झालं असतं, पण सौमित्र म्हणतो की नाही ना, बेलही पॉसिबल नाहीये, त्यामुळेच आज जानकी बहिणीला तिथेच राहावं लागेल. तर दुसरीकडे मात्र आता आपल्या घराची किती राचक्की होते, किती काही झालं तरी घरची सून ही बाहेर जेलमध्ये आहे आणि मला अपेक्षाही नव्हती की जानकी असं काही करेल. त्यावर ऋषिकेश एकदमच चवता येतो आणि म्हणतो
की तुला नेमकं म्हणायचं काय आहे, जानकीने काय केलंय, म्हणजे तुला असं वाटते हे सगळं जानकीने केलंय. त्यावर आता ऋषिकेशला सुमित्रा म्हणते की वाटायचं काय आहे, पोलीस एवढे तिला पकडून घेऊन गेलेत, तो आय विटनेस आहे, तो सगळं काही सांगतोय, तरीसुद्धा अजून वाटायचं काय आहे, जे आहे तेच समोर आहे. आणि तसंही त्या पार्वतीला म्हणजेच त्या लताबाईला घरात कोणी आणलं होतं, तुझ्याच बायकोने, जानकीने ना. मग आता काय बोलतोयस. त्यावर मात्र आता खूप जास्त पारा जो आहे तो खरं तर या ऋषिकेशचा चढलेला असतो, कारण आता ऋषिकेशला सहन होत नाही, कारण आतापर्यंत खूप काही गोष्टी त्याने आईच्या सहन केलेल्या होत्या, पण आता सगळ्या काही गोष्टी लिमिटच्या बाहेर झालेल्या होत्या. म्हणूनच तो जानकीची बाजू घेऊन खूप काही सुमित्राला सुनावतो आणि म्हणतो की आतापर्यंत जानकीने या घरासाठी, तुझ्याकडे काय काय गोष्टी केल्यात. सगळ्यात आधी ती तुलाच आई म्हणाली आहे, तुला आईप्रमाणे माया केली आहे. एखादी मुलगीही ना काहीच करू शकणार नाही ना, तितकं या घरासाठी जानकीने केलेलं आहे. तरीसुद्धा तू नेहमीच तिला नावं ठेवलीस. मीच तुझ्या कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. तुला कोणत्याही कामात मदत हवी असेल तर पहिली तत्परतेने उभी असते. या घरासाठी ती अगदी जीवही देऊ शकते, हे तुला देखील माहिती आहे. आणि मग आज तू चक्क जानकीबद्दल इतका मोठा गैरसमज करून घेतेस. मला वाटलं सुद्धा नव्हतं जानकीबद्दल तू इतका भयंकर विचार करशील असं. तुला जर जानकीच्या पाठीशी उभं राहायचं नसेल ना तर राहू नको, पण हे जे काही बोलतेस ना जानकी विरोधात, ते मला जराही सहन होत नाहीये. कारण आतापर्यंत या सगळ्या गोष्टी मी कधीच ऐकल्या नव्हत्या. आणि जानकी तिथे दोषी नसताना सुद्धा तिला हे सगळं सहन करावं लागते. आणि घरातल्या लोकांचाच जर तिच्यावर विश्वास नसेल तर नको असू दे, पण हा तिचा नवरा तिच्या कायमच पाठीशी आहे. तिला कधीच एकटीला सोडणार नाही, कारण तिच्यावर असणारे आरोप हे खोटे आहे ते मला माहिती आहे. आणि त्याचसोबत बाकी कोणीही माझ्याबरोबर उभं राहिलं नाही ना तरी मला माहिती आहे अख्खं गाव जे आहे ना ते जानकीच्या पाठीशी उभं राहील, कारण का पूर्ण गावाला माहिती आहे की जानकी कशी आहे आणि आतापर्यंत सगळ्यांना तिने किती आसरा दिला आहे, सहारा दिला आहे. या सगळ्या गोष्टी आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऋषिकेश सांगत असतो तेव्हा मात्र सुमित्राची बोलतीच बंद झालेली असते. सुमित्रा शांत असते. अक्षरशः आता ऋषिकेशने सुमित्रासमोर हात जोडलेले असतात आणि तो म्हणत असतो की किती काही झालं तरी कोणीही काहीच माझं ऐकणार नाहीये, मला माहिती आहे. आणि तुम्ही काही झालं तरी थोडी ना समजणार आहे, तुम्हाला जानकीची किंमत कधीच कळणार नाही. आणि असं बोलून तो रागारागाने तिकडनं निघून जातो. आणि जेव्हा तो तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता कळतच नसतं की काय करावं. सुमित्राला कळून चुकतं की आपला खूप मोठा अपमान आता ऋषिकेशने केलेला आहे. तर दुसरीकडे आता ओवी रूममध्ये बसून रडत असते. आणि जेव्हा तिथे आता ऋषिकेश गेलेला असतो तेव्हा ती त्याला मिठी मारून रडू लागते आणि म्हणत असते की बाबा, आई जेलमध्ये आहे का आणि आई कधी सुटून येणार नाही का. घरात सगळेजण तेच बोलतायत, मला ना माझ्या आईला भेटायचं आहे, सांगा ना बाबा, आई कधीच येणार नाही का, तिची सुटका होणारच नाही का. असे अनेक प्रश्न त्या बिचाऱ्या मुलीला पडलेले असतात आणि ती त्याबद्दल ऋषिकेशला विचारत असते. ऋषिकेश म्हणत असतो की बाया असं नाही, आईची सुटका लवकरच होईल, तू काळजी करू नको, आपली आई लवकरच आपल्या सोबत असेल असं देखील आता ऋषिकेश बोलून तिचं मनोबल वाढवत असतो, जेणेकरून जास्त जानकीचा विचार तिने करू नये. जानकीचा विचार जर ती करत राहिली तर नक्कीच तिला त्रास होण्याची शक्यता आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. हे आता माहिती झालेलं असतं, ते म्हणजे ऋषिकेशला. दुसरीकडे जानकी खूप जास्त रडत असते. जानकीने आता स्वतःला त्रास करायचं ठरवलेलं असतं. तर सुमित्रा आपल्या रूममध्ये येऊन ती रडत असते. तर सारंग अजून तिचे कान भरण्यासाठी तिथे आलेला असतो. सारंग जो आहे तो आता तिथे येऊन म्हणतो, बघितलं का आई, काय चाललं आहे ते मला ना आता सहनच होत नाहीये, जे काही चाललंय ते. आता बघितलंस तर दादाने तुझी बाजू घेतली नाही, पण त्याला त्याच्या बायकोची पडली आहे. त्याने फक्त बायकोची साथ दिली, पण त्या सगळ्या प्रसंगात त्याने तुला एकाही शब्दाने विचारलं का? नाही, त्याने फक्त बायकोचा विचार केला. पण बघ ना, आपण काय करतोय, आपण फक्त तुझ्यासाठी बघतोय. मी असा बायकोच्या मागे लागतो का? मला नाही आवडत गो. तेवढ्यातच नाना तिथे येतात. नाना तिथे आल्यानंतर खूप जास्त आता सुमित्रावर भडकतात. त्याचसोबत सारंगला म्हणतात, ए बायकोच्या बाईला, निघीकडनं, आता आम्हाला सांगायला आलायस का? नेहमी बायको करत असतोस आणि आता वेगळंच ज्ञान द्यायला आलायस का? असं बोलून आता त्याला हकलवून लावायचं काम नाना करत असतात. नानांना तो सांगतो की नाही, मी तर चांगलं सांगत होतो ना, ऋषिकेश दादा जे काही वागला तर किती चुकीचं होता, असं सगळं काही तो आता म्हणत असतो. पण नाना कसले ऐकतायत. नाना चक्क त्याला घरातून बाहेर हकलवून देतात. त्याला म्हणत असतात की इकडनं आताच्या आता चालता हो बघू, कशाला ती नसती बडबड, आणि असं बोलून त्याला तिकडनं हकलवून देतात. इथे सुमित्रा आता रडत असते. सुमित्राने खूप मोठा
हा गैरसमज करून घेतलेला असतो। त्याच वेळेला आता सुमित्राला नाना समजवतात आणि म्हणत असतात की ऋषिकेश बाहेर जे काही बोलला ना ते एकदम बरोबर बोलला। तर सुमित्रा म्हणते की बघितलं बाहेर त्याने माझा किती अपमान केलात, तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही का? मला वाटलं तुम्ही तरी माझ्या बाजूने उभे राहाल, पण नाही, तुम्ही सुद्धा तसेच वागलात माझ्यासोबत। म्हणजे तुम्हाला वाटतंय की ऋषिकेश मगाशी जे काही बोलला ते एकदम बरोबर बोलला। त्यावर आता लगेचच नाना सांगतात की हो, मला वाटत नाही तो काही चुकीचं बोलला। तसेही आपली जानकी, आपण जानकीला ओळखतो ना, जानकी असं काही करणं शक्यच नाही आणि स्वतःच्या आईचा जीव देईल ती? नाही, असं काहीच नाही होणार, असं देखील आता नाना बोलत असतात। त्याच वेळेला आता जी सुमित्रा असते ती म्हणत असते की या जानकीचं मला खरंच कळत नाही, जानकीनेच या घरात त्या बाईला पार्वती म्हणून आणलं तेव्हा सुद्धा सुक्याने तुम्ही त्या पार्वतीला ॲक्सेप्ट केलं, मी तेव्हाही काही म्हटलं नाही। आणि आता जे काही घडतंय ते सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतंय, पण तुम्ही आणि त्यासोबत ऋषिकेश मला साथ देत नाहीये, हे काय चाललेलं आहे? त्यावर मात्र आता नाना भडकतात आणि नाना म्हणतात की मला ना तुम्हा बायकांचं ना कधी कधी खरंच काही कळत नाही। म्हणजेच जर तुझा नवरा तुझ्या बाजूने बोलतोय तरीही तुला त्रास आहे आणि त्याचसोबत तुझा मुलगा बोलत नाही ह्याचा सुद्धा त्रास आहे, पण तोच मुलगा तुझ्या सुनेच्या पाठीशी उभा राहतोय याचाही तुला त्रास आहे। तुझं नेमकं चालतंय तरी काय? इथे तर म्हणशील मी तुझ्या बाजूने उभं नाही राहिलो, तर तुला असं वाटतं की मी तुझ्या बाजूने उभं नाही राहिलोय। म्हणजे तुला तुझा नवरा तुझ्या बाजूने उभं राहिलेला असायला हवा आणि तुझा मुलगा जर त्याच्या बायकोच्या साईडने उभं राहत असेल तर ते तुला नकोय, हे कोणतं लॉजिक आहे? असं नाना आता बोलत असतात। नानाला खरं तर ना सुमित्राच्या वागण्याचा खूप जास्त राग येत असतो। गेल्या काही दिवसात सुमित्राने जो काही ऐश्वर्यावर विश्वास टाकलेला असतो ना, त्यामुळेच आता नाना हे सुमित्रावर भडकलेले असतात आणि सुमित्राचे डोळे उघडायचा प्रयत्न करतात। सुमित्राला ते म्हणत असतात की तुला काय वाटतं, तुझ्या ज्या काही गोष्टींचा विचार करतेस ते योग्य आहे का? तर नाही, ते सगळं अयोग्य आहे। अजूनही डोळे उघड, आपली सून जानकी किती चांगली आहे, पण तिच्याबद्दल जो काही गैरसमज तू करून घेतलायस ना आणि त्यामुळे या सगळ्याचा तुला त्रास होतोय। ऋषिकेश काही चुकीचं करतोय असं मला वाटत नाही। ऋषिकेश तुला जे बोलला ते बरोबरच बोलला आणि ते बोलणं योग्यच होतं, कारण आतापर्यंत जानकीने या घरासाठी खूप काही केलंय आणि ते शब्दात न सांगण्यासारखं आहे। आणि तरी सुद्धा तुला जानकीवर इतका अविश्वास कसा दाखवावासा वाटला हेच मला कळत नाही, असं नाना म्हणतात। नाना आता खूप काही सुमित्राला सुनावतात आणि तिकडनं रागाने आता निघून जातात। तिकडनं निघून गेल्यानंतर सुमित्रा आता नानांच्या बोलण्याचा विचार करते, कारण नानाने जे काही म्हटलं होतं ते देखील तितकंच खरं होतं। कारण ऋषिकेश आणि नाना काही वेगळं बोलत नव्हते। नानांना सुद्धा जानकीची पडती बाजू माहिती होती आणि जानकी असं काही करणं शक्यच नाही यावर देखील नानांचा पूर्ण विश्वास होता। दुसरीकडे सौमित्र हा रात्र झाली तरी अजूनही काम करत होता। अवंतिका तिथे येते आणि अवंतिका सौमित्राला म्हणते, सौमी आता बस झालं, किती स्टडी करतोयस? सौमित्र म्हणतो, मला कळतच नाहीये, इतकं सगळं वाचून सुद्धा मला कळत नाहीये की जानकी वहिनींना कसं सोडवायचं। पण आता अवंतिका त्याला समजावते आणि म्हणते की तू काळजी करू नकोस, यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, पण जानकी वहिनीला लवकरात लवकर सोडवायचं आहे असं सौमित्र म्हणतो। अवंतिका म्हणते की जानकी वहिनीच आपल्याला नेहमी सांगतात ना, अशी हार मानायची नसते, लढत राहायचं असतं आणि त्याच बेसवर आपल्याला लढत राहायचंय। आणि त्या आय विटनेसचं काय घेऊन बसलायस तू? आय विटनेस खरंही बोलू तो असं नाहीये ना, तो पैसे देऊन खोटंही बोलू शकतो आणि इथेही तसंच झालेलं असणार आहे। त्याने फक्त बघितलं आहे, त्याच्याकडे काही प्रूफ आहे का की त्याने जानकी वहिनीला ढकलताना पाहिलेलं आहे फक्त, पण प्रूफ नसताना तो कोर्टात काही सिद्ध करू शकत नाही। त्यामुळे तू काळजी करू नको, जानकी वहिनीची निर्दोष सुटका होणारच आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस। तर इकडे मात्र आता जी अवंतिका असते ती आता म्हणत असते की हो, हे सगळं ठीक आहे, पण तू ना आराम कर, आता तुला आरामाची गरज आहे। जास्त विचार करत राहिलास ना सौमित्र की तुला जास्त त्रास होईल। त्यावर सौमित्र म्हणतो की बघ ना, घरातली केस आहे तर त्याला काही सुचत नाहीये, पण या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला तर कसं चालेल? कारण जितके दिवस आपण उशीर करू ना तितके दिवस आपली वहिनी तिथे राहील, पण आता उद्या कोर्टात काय होतं ते सुद्धा बघायचं आहे, असं देखील आता अवंतिका आणि त्याचसोबत सौमित्र एकमेकांसोबत आता बोलत असतात। सौमित्राला काही झालं तरी लवकरात लवकर जानकीची सुटका करायची असते आणि त्यासाठी तो पुढचं प्लॅनिंग करत असतो आणि त्याला साथ द्यायला अवंतिका तर त्याच्यासोबत नेहमीच असते। तर दुसरीकडे जेलमध्ये असणारी जानकी ती म्हणत असते की देवी आई, तू माझ्यावर काय वेळ आणलेली आहेस? मला ना खरंच खूप जास्त त्रास होतोय, म्हणजे मी विचारही केला नव्हता की माझ्या वाटेला हे दुःख येईल।
देवी आई, तू ही एक आई आहेस ना, मग तुला माझं दुःख कळत नाहीये का? माझी आई कितीतरी वर्षांनी मला भेटली होती आणि आज माझ्यापासून लांब झालीये. दुसरीकडे आता जी पार्वती असते तिला सुद्धा हेच म्हणायचं असतं. पार्वती म्हणत असते की आज कित्येक वर्षाने मला माझी मुलगी बबडी भेटली होती, पण तिच्यासोबत आनंदाचे काही क्षण घालवताही आले नाही. त्याला विरजण लागलं, पण मला माझ्या मुलीला लवकरात लवकर सोडवायचं आहे. पण इकडनं बाहेर निघू तरी कशी, हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो तो म्हणजे पार्वतीला. पार्वती जेव्हा टेन्शनमध्ये येते तेव्हा मात्र आता जानकीला आता खूप जास्त काळजी वाटू लागलेली असते की पार्वती ठीक तर असेल ना. आणि पार्वतीच्या खुनामध्ये आपल्याला ह्या तुरुंगात टाकलेला आहे या गोष्टीचा विचार करूनच तिला त्रास होत असतो. ती दिव्याईला म्हणत असते की दिव्याई, तू सुद्धा एक आई आहे, मग तू माझं मन का ओळखू शकत नाहीये, माझ्या मदतीला काय येत नाही तुझा होऊन, असं देखील जानकी आता देवीआईकडे प्रार्थना करतच आता म्हणत असते. तर इकडे दुसरीकडे मात्र लताला सुद्धा याच गोष्टीचा आता विचार करून खूप जास्त त्रास होत असतो. पुढील भागात पाहायला मिळतं जानकीला आता कोर्टात दाखल करणार असतात आणि म्हणूनच आता कोर्टामध्ये तिला आणलं जातं. ज्या वेळेला कोर्टात आणलं जातं ना त्यावेळेला मात्र इकडे ऐश्वर्या ही खूप जास्त खुश असते. ऐश्वर्या म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे, आता बघत बसा नेमकं काय काय होतंय ते. तर कोर्टामध्ये आता हाताला कड्या बांधत तिकडे आणलं असतं ते म्हणजे जानकीला कोर्टात आणून उभं केलं जातं. तर इकडे एक वकील असतो आणि तो ऋषिकेशवर खूप जास्त असे आरोप करत असतो आणि म्हणत असतो की ह्यांनीच यांच्या आईचा खून केलं आहे असं जानकीकडे पोट दाखवत म्हणतो. आणि तुम्हाला काही वाटतंय का, तुमच्या बायकोनी एवढा मोठा खून केलाय, ज्याला तुम्ही आई मानत होता त्याच बाईचा ह्यांनी खून केला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही यांना पाठीशी घालताय. त्यावर सौमित्र उठून उभा राहतो आणि म्हणतो की कोणताही पुरावा नसताना माझ्या अशिलावर खुनी आहे असा आरोप करू नका, असं देखील तो उठून बोलत असतो. त्यावर मात्र जे वकील असतात ते मात्र ऋषिकेशला धारेवर धरतात आणि ऋषिकेशबद्दल बोलत असतात. ऋषिकेशला म्हणत असतात की तुम्ही तुमच्या बायकोला जो काही सपोर्ट करताय त्यामुळे तुम्हाला काही चुकीचं वाटत नाहीये का? दुसरीकडे ओवी देवाकडे बसून प्रार्थना करत असते आणि माझी आई लवकरात लवकर या सगळ्यातून सुटून बाहेर यायला हवी असं म्हणत असते. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टात जे काही प्रश्न ऋषिकेशला विचारत असतात त्यामुळे ऋषिकेश जो आहे तो शांत असतो, तो एकही शब्द बोलत नसतो. मात्र जानकी जी आहे ती ऋषिकेशची अवस्था बघते आणि लगेच त्या वकिलांना म्हणते की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, जे काही विचारायचं आहे ते मला विचारा, त्यांना काहीच विचारू नका, आता बस झालं असं बोलून ती प्रचंड चिडलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.